पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात घडलेली ही हृदयद्रावक घटना, एका निष्ठावान वारकऱ्याच्या डोळ्यांतून मांडलेली ही वस्तुस्थिती आपल्या समाजातील भक्ती आणि माणुसकीच्या संघर्षावर प्रकाश टाकते। या घटनेचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे आहे। पंढरीच्या वारीतील एक अस्वस्थ करणारा अनुभव। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे हृदय आहे। दरवर्षी लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। असाच एक वारकरी जो पिढ्यानपिढ्या पंढरीची वारी करत होता, यावेळेस एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरला पोहोचला। मात्र या भेटीत त्याला जे पाहायला मिळाले त्याने त्याच्या मनातील भक्तीच्या व्याख्येलाच तडा दिला। प्रवासाची सुरुवात आणि विदारक दृश्ये। हा वारकरी आपल्या प्रवासादरम्यान आधी तुळजापूर आणि कोल्हापूरला गेला। तिथेही त्याला मंदिराच्या पायऱ्यांवर अनेक गरजू, अपंग आणि आजारी लोक मदतीची याचना करताना दिसले। भाविक देवावर सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे अर्पण करत होते, पण पायथ्याशी असलेल्या जिवंत माणसांकडे मात्र कोणाचे लक्ष नव्हते। हे पाहून तो आधीच विचलित झाला होता, पण पंढरपुरात यापेक्षाही भीषण काहीतरी घडणार होते। विठ्ठल मंदिरातील तो नको असलेला प्रकार। ज्यावेळी तो वारकरी विठ्ठल मंदिराच्या आवारात पोहोचला, तिथे भक्तीचा महासागर उसळला होता। विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने आकाश दुमदुमत होते। मंदिराजवळच एक सरकारी रुग्णवाहिका, ॲम्ब्युलन्स उभी होती। रुग्णवाहिका उभी आहे म्हटल्यावर कोणाला तरी वैद्यकीय मदतीची गरज असेल असा विचार करून तो जवळ गेला। तिथे जे दृश्य होते ते पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली। रुग्णवाहिकेच्या चाकापासून अवघ्या 2 फुटांवर एक माणूस भिकारी अत्यंत गंभीर अवस्थेत जमिनीवर विवळत पडला होता। त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती, जी सडून दुर्गंधी येत होती। तो माणूस मदतीसाठी हात पसरत होता, पण कोणीही त्याला उचलून त्या रुग्णवाहिकेत घालण्याचे कष्ट घेत नव्हते। श्रद्धेचा ढोंगीपणा आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा। सर्वात संतापजनक बाब म्हणजे समोर रुग्णवाहिका असूनही त्यातील कर्मचारी किंवा चालक तिथे नव्हते। लोक दर्शनाच्या ओढीत इतके आंधळे झाले होते की त्या माणसाच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हत्या। वारकऱ्याला वाटले, आपण ज्या विठ्ठलाला दिनांचा कैवारी म्हणतो, त्याच्याच दारात एक दीन माणूस मदतीविना मरत आहे। लोक चंद्रभागेत पैसे आणि नारळ अर्पण करत होते, पण समोरच्या जखमेवर मलम लावण्यासाठी कोणाकडे वेळ नव्हता। वारकऱ्याचा संताप आणि शपथ हे सर्व पाहून तो वारकरी इतका व्यथित झाला की त्याने आपला मोबाईल काढून या घटनेचा व्हिडिओ बनवला। त्याने जाहीरपणे सांगितले की जर विठ्ठलाच्या दारात माणुसकी उरली नसेल तर मी पुन्हा कधीही पंढरपूरला येणार नाही। त्याच्या मते दगडी मूर्तीची पूजा करण्यापेक्षा समोरच्या जिवंत देवाची, माणसाची सेवा करणे हीच खरी भक्ती आहे। व्हिडिओचा परिणाम, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला। संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचा आणि प्रशासनाचा रोष वाढल्यावर यंत्रणेला जाग आली। प्रशासनाने तातडीने त्या जखमी माणसाला रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर उपचार सुरू केले। निष्कर्ष, ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते। मंदिर, वारी आणि भक्ती हे केवळ सोहळे राहिले आहेत का? आपण दगडात देव शोधता शोधता आपल्यातील माणुसकी विसरत चाललो आहोत का? त्या वारकऱ्याने केवळ एका भिकाऱ्याचा जीव वाचवला नाही, तर समाजाच्या आंधळ्या श्रद्धेला आरसा दाखवला आहे। माणुसकी हीच खरी देवपूजा आहे।